नमस्कार, मी आकाश जाधव. एक महत्त्वाची आणि मोठी रिक्रुटमेंट जी आहे ती म्हणजे ESICची ही 2019 नंतर यावर्षीसुद्धा आलेली आहे. ओव्हरऑल IBPS क्लरिकलची ॲडव्हर्टिजमेंट संपल्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थी वाट पाहत आहेत की नवीन कोणतं रिक्रुटमेंट ही मोठी ॲडव्हर्टिजमेंट येते का नाही, तर ही एक मोठी ॲडव्हर्टिजमेंट ज्यामध्ये 594 जागा ज्या आहेत ह्या फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी आहेत. या पद्धतीनं रिक्रुटमेंट जी ती आलेली आहे. तुम्ही जर ह्या ॲडव्हर्टिजमेंटला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या यावर्षी आलेल्या ॲडव्हर्टिजमेंटसोबत कंपेअर केलं तर तुम्हाला असं दिसेल की जवळपास दोन्ही ॲडव्हर्टिजमेंटची क्षमता जी आहे ती सारखीच आहेत. कारण की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जागा ज्या होत्या त्या महाराष्ट्रासाठी जवळपास इतक्याच होत्या. तर ओव्हरऑल फक्त SBIचा आकडा सगळ्या राज्यांचा मोजून हा पुढे जात होता. ह्या जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्रासाठी जवळपास 600 जागा ज्या आहेत त्याबद्दल आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेऊयात. ही माहिती करत असताना ओव्हरऑल ह्याच एक्झामच्या सिलेबससाठी ओव्हरऑल सगळा बँकिंगचा आणि IBPSचा सिलेबस आहे ESICसाठी. तर त्यासाठीची आपली बॅच बँकिंग निंजा 5.0 जी आहे ही आपली स्टार्ट होती आहे 12 जानेवारीपासून. आणि सोबत स्टाफ सिलेक्शन कमिशनची SSCची CGLची ही जी आहे ही आपली 3 जानेवारीपासून स्टार्ट होती आहे. दोघांसाठीची फॅकल्टी टीम बाकी सगळ्या गोष्टी ह्या वेगळ्या आहेत आणि त्या विषयातले स्पेशलिस्ट त्यासाठी आहेत. सोबत SBIची जी क्लरिकलची एक्झाम झाली त्यात ओव्हरऑल निकालाच्या हिशोबानं मागच्या 6 महिन्यात बोलायचं झालं तर SBI क्लरिकलला 40पेक्षा जास्त, IDBIच्या एक्झामला IDBIच्या फक्त असिस्टंट मॅनेजरला 40पेक्षा जास्त, त्यानंतर आपली सारस्वत बँकेची एक्झाम होती त्यासाठी 35पेक्षा जास्त, TJSBच्या एक्झामसाठी 20पेक्षा जास्त विद्यार्थी पास झालेले आहेत. सोबत EDCC आणि इतर निकाल आपलं जे मंथली सेशन असेल त्यामध्ये मी पुढे पब्लिश करेल. तर ओव्हरऑल हा महत्त्वाचा पार्ट झाल्याच्यानंतर आपण स्टार्ट करत बघा. त्याच्यासोबत आपल्या दुसरी जी आहेत ती ज्या विद्यार्थ्यांना आता एक्झामचा पूर्ण फ्लो संपल्याच्यानंतर आता काही करायचं आहे की एक सीझन एक्झामचा संपलेला आहे, आता काही नवीन करायचं आहे, अशासाठी क्वांटचा पार्ट एकदम त्याच्यामधली PhD मिळवण्यासाठी एक कंप्लीट क्वांट बॅच ही माझी आहे, जी विद्यार्थ्यांना 1 महिना, 3 महिने आणि 6 महिने आणि 12 महिने या व्हेरियंटमध्ये त्यांना जसं लागेल त्या हिशोबाने अवेलेबल आहे. हा पहिला पार्ट. आणि सोबत ज्या विद्यार्थ्यांचा ॲग्रिकल्चरचं SOची एक्झाम आहे मेन्स त्यांच्यासाठी 31 तारखेपर्यंत ॲग्रिकल्चरचा जो पार्ट आहे तो 500 रुपयामध्ये आणि नंतर ती बॅच 1000 रुपयामध्ये अवेलेबल आहे. यासुद्धा बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्ष अशी आहे. आता आजची ॲडव्हर्टिजमेंट पाहताना पहिल्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट सांगतो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे ते त्याच्यातून आपल्याला काय शिकायचं आहे आणि आपल्यासाठी महत्त्वाचा पार्ट काय तो आपल्याला बघायचा आहे. ॲडव्हर्टिजमेंट खूप सोपी आहे. टिपिकली जशी IBPSची ॲड असते त्या पद्धतीने 3 वेगवेगळ्या पोस्टसाठी ॲडव्हर्टिजमेंट आहे. एक आहे क्लर्क ज्याला आपण अप्पर डिव्हिजन क्लर्क ज्याला आपण UDC म्हणूयात, स्टेनोग्राफर ज्याला आपण स्टेनो म्हणूयात आणि मल्टीटास्किंग स्टाफ ज्याला आपण MTS म्हणूयात. 3 वेगळ्या पोस्टसाठी आहे. पहिल्यांदा तुमचं म्हणणं असेल हे ESIC काय, पहिल्यांदा ते जाणून घ्या. बघा, ESIC जी आहेत ही सेंट्रल गव्हर्नमेंटची मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटची त्याच्या अंडर काम करणारी एक स्टॅट्युटरी बॉडी आहे. त्यांचं काम काय आहे तर शक्यतो एखादे जेवढे काही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये वेगवेगळे युनिट्स चालतात, ह्या युनिट्समध्ये जर त्यांचे नंबर ऑफ एम्प्लॉई 2 वेगवेगळ्या ॲक्टनुसार 10पेक्षा जास्त आणि 20पेक्षा जास्त असेल तर त्यांच्या पगाराच्या 4% हिस्सा जो आहे तो शासन जे आहे ते ह्यासाठी वापरतं. हे 4%पैकी 3.25% जे आहेत हे एम्प्लॉयडला भरावं लागतात आणि 0.75% जे आहेत ते एम्प्लॉईला भरावं लागतात, ज्या माध्यमातून ESIC जे आहेत हे अक्रॉस इंडिया त्यांचे पूर्ण बेनिफिट्स, मेडिकल बेनिफिट जे आहेत ते अवेलेबल करून देतं. स्पेसिफिकली कोरोनाच्या नंतर ESICनं असं म्हणता येईल मराठीमध्ये की कात टाकलेली आहे आणि त्या हिशोबानं नंबर ऑफ ऑफिसेस त्यांचे अक्रॉस इंडिया खूप जास्त वाढत आहेत. ESICचं अशाही पद्धतीनं ओव्हरऑल ग्रोथ जी आहे ती ह्या काळामध्ये स्पेसिफिकली पॅन्डेमिकच्या नंतर किंवा पॅन्डेमिक सुरू असताना जी ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर वाढती ऑर्गनायझेशन आहे. हेडक्वार्टर जे ते दिल्लीमध्ये आहे, पण सध्या जी ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी आलेली आहे. त्यानंतर यांचे स्वतःचे जे ते मेडिकल कॉलेजेससुद्धा आहेत जिथे एक्झाम देऊन ॲडमिशन होतं आणि त्यांचे हॉस्पिटल्ससुद्धा आहेत. स्वतःचे हॉस्पिटल पण आहेत, काही त्यांचे टायअप्स आहेत गव्हर्नमेंट हॉस्पिटलसोबत आणि काही प्रायव्हेट हॉस्पिटलसोबतसुद्धा ESICचे टायअप जे ते आहे. त्यानंतर ॲडव्हर्टिजमेंटचा पार्ट बघूयात. त्यामध्ये वेकन्सी जे आहेत ते UDC अप्पर डिव्हिजन क्लर्ककडून 318 वेकन्सीज आहेत, स्टेनोच्या 18 आहेत आणि MTSच्या 258 अशा वेकन्सीज आहेत. सोबत फिजिकली चॅलेंज्ड आणि एक्स सर्व्हिसमॅनच्या वेकन्सी जे आहेत त्या वेगळ्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपण जर पुढे याच्यामध्ये पाहायला गेलो स्केल जो आहे तो UDC आणि स्टेनोसाठी पे लेवल 4 आहे. 25,500 ते 81,100 ह्या पे लेवल 4मध्ये त्यांचा पगार येतो आणि त्यातल्या त्यात UDCला 4,000 2400 2,400 असा ग्रेड पे सुद्धा उपलब्ध आहे.
त्याच्याशिवाय DA, HRA, ट्रान्सपोर्ट अलाउन्स आणि अदर अलाउन्स या सगळ्या गोष्टी मिळतात. बाकी पगाराबद्दल आपण शेवटी बघू. UDCसाठी 12वी पाहिजे, UDCसाठी ग्रॅज्युएशन पाहिजे, ज्याने सोबत वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर आवश्यक आहे. कम्प्युटरचं कोणतं सर्टिफिकेट नाही. स्टेनोसाठी 12वी आणि सोबत त्यांना स्किल टेस्ट 12वी पास पाहिजे आणि स्किल टेस्ट त्यांना द्यायची आहे. कसलंही स्टेनोचं सर्टिफिकेट लागत नाही. आणि MTSसाठी फक्त 10वी पास पाहिजे, बाकी काहीच नाही. एज लिमिट UDC आणि स्टेनोची 18 ते 27 आणि MTSची एज लिमिट 18 ते 25. खूप अपेक्षा होती यावेळेला की एज लिमिट वाढेल किंवा ॲटलिस्ट डेटचं कॅल्क्युलेशन पाठीमागून स्टार्ट करतील, पण डेटचं कॅल्क्युलेशनसुद्धा पाठीमागून स्टार्ट करत नाही आहेत ते. त्यानंतर OBC विद्यार्थ्यांना 3 वर्षाची सूट आहे आणि SC ST विद्यार्थ्यांना 5 वर्षाची सूट यामधून देण्यात आलेली आहे. नॅशनॅलिटी इंडियन. ॲप्लिकेशनची प्रोसेस टिपिकली ज्या पद्धतीने एखादी बँक एक्झामची प्रोसेस आहे, कारण की एक्झामचा ही जी एक्झाम आहे ती IBPSच घेणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फी जी आहे ती SC ST फिजिकली चॅलेंज्ड, त्यानंतर सगळ्या फिमेल कॅन्डिडेट आणि एक सर्व्हिसमॅन सगळ्यांना 250 आणि ऑल अदर कॅन्डिडेटला 500 आहे. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे फीस कमी असल्यामुळे तुम्ही मल्टिपल पोस्टला अप्लाय करू शकतात आणि तुम्ही केलं पाहिजे. समजा स्टेनो रिलेटेड कोणता पार्ट तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कमीत कमी UDC आणि 10वी बेसची MTS अप्लाय करायला हवं. आता त्यानंतर पुढे आपण बघितलं की मोड ऑफ पेमेंट ह्या सगळ्या टिपिकली एखाद्या IBPSच्या ॲडमध्ये जसं असतं तो पार्ट आहे. फक्त सध्याच्या करंट सिच्युएशननुसार फोटो आणि सिग्नेचर व्यवस्थित त्यांनी ज्या प्रमाणात सांगितलेलं आहे त्या प्रमाणात तुम्ही स्कॅन करून टाकलं पाहिजे. त्यानंतर एक्झामचे सेंटर्स जेवढे काही महाराष्ट्रामध्ये तुम्ही आयॉन डिजिटलला एक्झाम देतात ते आहेत आणि यात काही चेंज नाही आहे. खूप लोकांना असं वाटलं की यामध्ये प्री एक्झामला GA कसं काय आलं. हे आधी मागे ज्यावेळेस ॲड झाली होती त्याही वेळेला प्रीमध्ये GA होतं. 25 मार्काचे 4 सेक्शन होते. 25 प्रश्न 50 मार्क, 25 प्रश्न 50 मार्क या पद्धतीनं आहे. यांनी एक्झामसाठी क्लरिकलची एक्झाम असू नये मराठी भाषा ठेवलेली नाही. पेपर हा हिंदी आणि इंग्लिश 2 भाषेमध्ये होईल. निगेटिव्ह मार्किंग जे ती 1/4 होईल. प्रीपासून मेन्सपर्यंत विद्यार्थी 1:10, मेन्सपासून ते स्किल टेस्टपर्यंत 1:5 ह्या रेशोमध्ये पुढे जाणार आहेत. स्किल टेस्टसुद्धा यांना असणार आहे UDCला, कम्प्युटर स्किल टेस्ट. आता यामध्ये प्रीचा जो पॅटर्न आहे तो मागचा पॅटर्न सांगतो. मागचा पॅटर्न खूप सोपा होता, डिफिकल्टी लेवल एक्झामची कमी होती. खूप विद्यार्थी असे होते ज्यांना GA मध्ये 25 पैकी 25 अर्थात 50 मार्काचा पाठ दिला, 25 पैकी 25 प्रश्न त्यांचे बरोबर होते. असे मागच्या ॲडची सांगतोय ज्या वेळेला 2018-19ची जी ॲडव्हर्टिजमेंट आली होती त्यावेळेला. प्रीपासून मेन्सपर्यंत 1:10 आणि मेन्सपासून ते पुढच्या स्किल टेस्टपर्यंत 1:5 अशा रेशोमध्ये विद्यार्थी घेणार आहेत. त्यामुळं मेन्स झाल्या लगेच सेलिब्रेशनच्या मूडमध्ये येऊ नका, कारण की त्यानंतर सुद्धा गळती जी ती कम्प्युटर स्किल टेस्टमध्ये भले ते क्वालिफाईंग आहे, तुमचं जे काही सिलेक्शन आहे ते फक्त मेन्स एक्झामवर होईल. प्री क्वालिफाईंग आहे, स्किल टेस्ट क्वालिफाईंग आहे, या पद्धतीने असणार आहे. निगेटिव्ह मार्किंगबद्दल सांगितलेलं आहे विथ आणि बाकी काही नाही. मेन्सला निगेटिव्ह मार्किंग आहे, याला कम्प्युटर स्किल टेस्टला कसलीही निगेटिव्ह मार्किंग जे ते नसणार आहे. त्यानंतर क्वालिफाईंग मार्क्स दिलेले पण ह्याला काही अर्थ नसतो. जे वरचे कॅन्डिडेट ते घेऊन टाकतात. स्टेनोसाठी एक परीक्षा आणि त्यानंतर लगेच स्टेनोची एक्झाम, ज्यामध्ये इंग्लिश, रिजनिंग आणि GA बद्दल आहे. मला असं वाटतं की ॲप्लिकेशन करणारे किंवा व्हिडिओ पाहणारे जास्त विद्यार्थी हे UDC आणि MTSसाठी पाहत असावेत. त्यामुळं याच्याबद्दलचा पार्ट तुम्ही थोडासा वाचून घ्यायचा आहे. 3ऱ्या पोस्टवर आहे ज्यामध्ये आपण MTS बद्दल बघूयात. MTSमध्ये पुन्हा एकदा 25 प्रश्न 50 मार्क या पद्धतीने दिलेले आहेत. मला असं वाटतं की MTSसाठी प्री आणि मेन्स ठेवायची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी ठेवली आहे. सेम पॅटर्न जो पलीकडे आहे UDCला तोच MTSला फॉलो होईल, फक्त MTSची डिफिकल्टी लेवल खूप कमी असेल. एक्झाम हिंदी इंग्लिशमध्ये होईल. बाकी फायनल सिलेक्शनला मार्क्स हे मेन्सचेच पकडले जातील. प्री फक्त क्वालिफाईंग असणार आहे. या MTSला कसलीही स्किल टेस्ट असणार नाही. त्यानंतर महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन जे आहेत त्याच्यामध्ये द कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू सबमिट सिंगल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर अ सिंगल पोस्ट. एका पोस्टला एक फॉर्म भरायचा आहे. जर तुम्ही तिघांना इलिजिबल असाल तिन्ही पोस्टला तुम्ही 3 फॉर्म वेगळे भरू शकतात. ठीक. त्यानंतर पुढे त्याच्याबद्दल त्यांनी दिलेलं आहे की ॲप्लिकेशन फॉर्म जो शेवटचा, समजा एका पोस्टला तुम्ही 2 फॉर्म भरले तर जो शेवटचा आहे तो ॲक्सेप्ट होईल. पण 3 पोस्ट आहेत UDC, MTS आणि स्टेनो, तिघांना वेगळे तुम्ही मॅक्सिमम 3 फॉर्म जे आहेत ते भरू शकतात, सेम मोबाईल नंबर आणि ईमेल IDचे डिटेल्स टाकून. त्यानंतर पुढे महत्त्वाचा जो पार्ट आहे तो मी इथे हायलाईट करून ठेवलेला आहे, तो आपण बघूयात. अदर इन्स्ट्रक्शन जे आहेत, अदर इन्स्ट्रक्शनमध्ये
ॲप्लिकेशनची लास्ट डेट 15 फेब्रुवारी आहे आणि ॲप्लिकेशन 15 जानेवारीपासून चालू होणार आहे, हे एकदम ॲडव्हर्टिजमेंटच्या खाली लिहिलेलं आहे. त्यामुळे खूप लोकांना असं वाटतं की ॲप्लिकेशन आता सध्याला अजून ही 15-20 दिवस जे ते ॲप्लिकेशनला आहेत, तर ॲप्लिकेशन 15 जॅन टू 15 फेब या हिशोबानं ॲप्लिकेशनची प्रोसेस जी ती चालणार आहे. बाकी सांगण्याचा अजून दुसरा बाकी खाली काय असेल, तुमचे OBC सर्टिफिकेट, SC/ST सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, एक्स सर्व्हिसमॅनचे सर्टिफिकेट, हा सगळ्यांचे ॲनेक्शर दिलेले असतात. एक्झामच्या सेंटरबद्दल सुद्धा यादी वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या त्यामध्ये अवेलेबल असतात. तर ओव्हरऑल सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे दुसरा टप्पा चालू करण्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की अशा ॲडव्हर्टिजमेंट ज्या आहेत त्या आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे बाहेरचे विद्यार्थी तिथून अप्लाय करतात आणि सिलेक्शन घेऊन टाकतात. त्यामुळे तुमचं सुद्धा काम आहे की अशा जाहिराती जास्तीत जास्त विद्यार्थी, कितीतरी महाराष्ट्रामध्ये करोडोनं क्राऊड आहे जो की 10वी पास झालेला आहे, लाखोत क्राऊड आहे सध्याला फ्रेशरमध्ये जो की 12वी आणि ग्रॅज्युएशन झालेला आहे. तर असे सगळेजण हे ॲडव्हर्टिजमेंटला इनफॅक्ट एनी ग्रॅज्युएट ह्या पोस्टला सगळ्या पोस्टला अप्लाय करू शकतो, तिन्हीच्या तिन्ही. तर तेवढा एक पार्ट जो आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. आपण दुसऱ्या महत्त्वाच्या पार्टमध्ये येऊयात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, एकापेक्षा जास्त पोस्टला अप्लाय करता येईल का? त्याचं उत्तर आहे हो. त्यानंतर तुमचा एक पाठीमागे प्रश्न राहिला असेल सेक्शनल मार्किंगचा. सेक्शनलला तेवढं जास्त घाबरू नका, कारण की परीक्षेची डिफिकल्टी लेवल तरी आतापर्यंत खूप सोपी आलेली आहे. सेक्शनल मार्किंगबद्दल किंवा सेक्शनल कट ऑफबद्दल काही त्यामध्ये बोललेलं मला दिसलं नाही. जॉब केंद्र शासनाचे आहे की राज्य शासनाचा, दोघांचाही नाही आहे. ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे. पण कसं होतं की पहिल्यांदा एखादं सेंट्रल पे कमिशन CPC जे असतं हे केंद्र शासन डिक्लेअर करतं आणि मग काही दिवसांनी राज्य करतं. पण ESICचं जे जसं केंद्रानं ज्या दिवसापासून लागू केलं तसं त्यांना लागू होतं. तर ती एक वेगळी बॉडी आहे, पण टिपिकली सेंट्रलच्या असलेल्या नियमांकडे जास्त झुकलेली आहे. कारण की तसंही ज्या मिनिस्ट्रीच्या अंडर चालतात ती सेंट्रल गव्हर्नमेंटची मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट आहे. ESICचे महाराष्ट्रातील कार्यालय 60पेक्षा जास्त आहे आणि हे एक्सपान्शन खूप फुल स्विंगमध्ये चालू आहे. ओव्हरऑल रिक्रुटमेंट किंवा बाकी गोष्टींबद्दल मी असलेल्या ह्या इथल्या मुलांना बोलत असतो, सगळ्यांना बोलत असतो. बोलत असताना तेवढं जाणवतं की सध्याला त्यांच्याकडे एकदम मोठ्या पेसनं काम चालू आहे. स्पेसिफिकली कोविडच्या नंतर जे यांनी आपली जी एक्झिक्युशनची स्पीड आहे ती खूप जास्त वाढवलेली आहे. आणि महाराष्ट्रात सगळीकडे तुम्हाला रिजनल ऑफिस मुंबईला, सब रिजनल ऑफिस जे ते पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर सगळ्या ठिकाणी, आणि त्याच्याशिवाय जिथं जिथं इंडस्ट्रियलाइज तालुका आहेत किंवा बाकी नांदेडसारख्या ठिकाणे, ह्या अशा वेगवेगळ्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये सगळीकडे जे ते ESICचे ऑफिसेस आहेत. ही ज्या लोकांना घराजवळ जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. त्यानंतर ESICमध्ये प्रमोशन पॉलिसी कशी आहे? फास्ट ट्रॅक आहे की सिनियरिटी आहे? दोन्ही पण पद्धतीनं तुम्ही एक्झाम देऊन फास्ट ट्रॅक प्रमोशन पण घेऊ शकतात. एक्झाम द्यायचं नसेल तर सिनियरिटीनं सुद्धा प्रमोशन जे ते होत असतं. त्यानंतर सध्या जे लोक MTS म्हणून लागलेले आहेत त्यांना MTS पासून LDC, LDC पासून UDC, UDC पासून असिस्टंट, SSO, ज्याची ॲडव्हर्टिजमेंट मे बी अजून काही महिन्यांनंतर किंवा काही महिन्यांमध्ये अपेक्षित आहे. असिस्टंट डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर आणि जनरल डायरेक्टर इथपर्यंत आहे. जो विद्यार्थी UDC म्हणून जॉईन करतो तो जनरल डायरेक्टरपर्यंत जातो. भरपूर जण गेलेले आहेत. त्यानंतर हे जे पहिलं प्रमोशन आहे, जी 2017ची ॲडव्हर्टिजमेंट होती, ज्या विद्यार्थ्यांना 18मध्ये जॉईनिंग मिळालेली आहे, तर 17ची ॲडव्हर्टिजमेंट 18मध्ये जॉईनिंग अशा विद्यार्थ्यांचं म्हणे 2.5 वर्षामध्ये इथून इथपर्यंत प्रमोशन झालेलं आहे. तर प्रमोशनची स्पीड एवढी सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट इतकी स्लो दिसत नाहीये. कारण की त्यांचं म्हणणं आहे की हे मुलं इथपर्यंत जात आहेत म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 प्रमोशन. समजा ओव्हरऑल जर आपण कामाचा कार्यकाळ एक 30 किंवा 35 वर्षाचा पकडला तर 5-6 वर्षाला एक ॲव्हरेज प्रमोशन दिसतं यामध्ये. आपण पाठीमागे येऊयात. अभ्यासक्रम मी वेगळा सांगत नाही. बाकी एक्झामला जर वेगळा सिलेबस असेल तर सांगतो. जसं बॉम्बे हायकोर्टला आपण सांगितला, SSCला आपण सांगितला. हा जो अभ्यासक्रम आहे एकदम कंट्रोल-C आणि कंट्रोल-V कॉपी पेस्ट आहे बँक एक्झामचा. कारण की एक्झामची एजन्सी IBPSच आहे. याचा वेगळा अभ्यासक्रम मी सांगणार नाही. एक्झाम TCSकडेच असू शकते, ते 15 तारखेला कळेल. पण जास्त करून मागच्या काही ॲड ESICच्या TCSकडेच होत्या. त्यामुळं जर TCSकडे असेल तर तुम्हाला डाऊट घेण्याचं कसलंही कारण जे ते नाही आहे. त्याच्यानंतर निवड प्रक्रियेची गती आधी TCSकडे नव्हतं, त्यावेळेस त्यांनी स्वतःहून चालवली. ते मला चांगलं आठवतं की 2014-13च्या आसपास एक ॲड आली होती. त्यांनी तब्बल 1 वर्षाने एक्झाम घेतली होती, ज्या वेळेला TCSकडे नव्हतं. TCSकडे असल्यानंतर याची जी स्पीड आहे ती चांगली आहे. पगार सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो MTS आणि स्टेनोचा जो पगार आहे,
सॉरी UDC आणि MTSचा पगार जो आहे, UDCचा ग्रॉस पगार 45,000 आहे मुंबईच्या हिशोबानं, आणि MTSचा पगार ग्रॉस पगार 30,000 आहे. इन हँड त्याच्यापेक्षा कमी, अराउंड 40च्या आसपास आणि 25च्या आसपास जे तो इन हँड पगार आहे. बाकी UDCला ग्रेड पे 2400 जे हे लागू आहे. मागच्या वर्षी प्रीचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ सुद्धा तुमच्यासाठी देऊन आणलेला आहे. फक्त हा कट ऑफ मी इंटरनेटवर काढलेला आहे, याचं व्हेरिफिकेशन अजून केलेलं नाही आहे. तर 161, 150, 133.5 त्यावेळेला EWS आरक्षण नक्की नेमकं झालं होतं, त्यामुळे त्याचा कट ऑफ जो आहे तो कमी लागला होता. तर EWSचा आता कट ऑफ जो आहे तो तितका कमी लागणार नाही. तर हा महत्त्वाचा पार्ट तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षीची यादी त्यांच्या वेबसाईटवर दिलेली आहे ESICची, ती एकदा बघा. त्यामध्ये बाहेरच्या भरपूर विद्यार्थ्यांनी जे ते अप्लाय केलेलं आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं काम, हातातलं काम आहे की जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं, जेणेकरून ही कॉम्पिटिशन, हेल्दी कॉम्पिटिशन जी ती इथल्या इथं असली पाहिजे आणि इथल्या इथं आली पाहिजे. तर जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांनी ज्यांचं 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन काही झालेलं, तर तिथपर्यंत जो आहे तो या आपल्या व्हिडिओची लिंक जे तिथून कॉपी आणि तिकडे पेस्ट करायची आणि पटकन अभ्यासाला लागायचं. परीक्षेच्या तारखेबद्दल जे ते जसं काही माहिती पडेल त्या हिशोबाने मी तुमच्यापर्यंत कन्वे करेल. धन्यवाद.